गेल्या 11 वर्षापासून आपल्या गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, आत्ताच 8 दिवसापूर्वी हनुमंतरायाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतीय वासींनी केलेला आहे. आणि त्या आपल्या कुरुंदा गावावर जर विशेष पाहिलं, एक देवीची अनेक रूप आहेत. काय देवी ही सगळ्यात जास्त भीती कोणाला? हनुमंतराय. कारण त्या देवीचं एक स्वरूप असणारा तिची अवकाळ जाऊनी पाताला केली देवीची अवकाळा. आणि त्या देवीला आपल्या जवळ घेऊन हनुमंतराय म्हणतात, मी गावाचं काय करणार आहे? रक्षण खातं हे कोणाकडे आहे? हनुमंतराय. फक्त कीर्तन आध्यात्मिक आहे. माझ्याकडं खातं आहे गावाचं रक्षण करणं, गावाचा सांभाळ करणं, हे माझ्याकडं खातं आहे. असं प्रत्येक गावात आहे. पण आपल्या कुरुंदा गावात विशेष आहे. हनुमंतराय मात्र गावात बसलेले आहेत. दुर्गा देवीला सांगतात, तुझ्या सख्या बोलो. मग ती कुरुंदा माता आणि इकडची कोणती? टोकाई माता आणि कुरमाई. ह्या तिघींना ही दुर्गा माता इथं बोलवते रोज. आणि हनुमंतरायाच्या आज्ञानं ह्या तिघी जणी या पंचकृषीत परिक्रमा करतात आणि या पंचकृषीचं संरक्षण करतात. म्हणून या देव्या हनुमंतरायाच्या आज्ञात आहेत. मग त्या का आज्ञामध्ये आहेत? ही टोकाई माता का आज्ञामध्ये आहे? तिला टोकाई माता का म्हणतात? दुसरी कुरुंदा माता ना, कुर्मादेवी. तिला कुर्मादेवी का म्हणतात? सुरमादेवी नाही, कुर्मादेवी. तिने असं काय कर्म केलेलं आहे, काय कर्तृत्व केलेलं आहे, त्या कर्तृत्वाहून असणार या गावाला ते नाव प्राप्त झालेलं आहे. विशेष असणार तिनं कर्तृत्व केलं. पण तिच्या नांदी लागू नका. ती जर कोपलीच तर काही शिल्लक ठेवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तिची उपासना, तिची साधना जर कमी झाली तर निसर्ग कोपतो. आणि तिचा कळस सुद्धा ठेवत. पहिल्यांदा ती आपलं अस्तित्व या जगाला, कारण हे जगाच्या अगोदर अशी घटनाच घडली होती. भगवान म्हणता, अघटित घटना पटियसी माया, अजभय झटका माया का, बुडाया परमार्थ सबका. या मायेनं अगोदर काय केलेले? जगाची निर्मिती करत असताना तिनं परमात्म्याची सत्ता घेतलेली आहे. या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. हे सगळं जगडंबर, जगत अंबर हे तिचं काय आहे? लेकरू आहे. या मातेनं पहिल्यांदा परमात्म्याची सत्ता घेतली, त्याच्या सत्तेनं हे जगत निर्माण केलं. वेगवेगळ्या प्रकारचे 3 रूप धारण केलेले आहेत. आणि त्यातलेच विशिष्ट प्रकारचे 3 रूप आपल्या पंचकृषीत आहेत. हनुमंतरायाच्या जयंती सगळ्यात पहिली जयंती कोण केली? या 3 मातेनं केलेली. त्याच्यानंतर आपण सुरू केली म्हणून असणारा त्याच्यानंतर सप्ताह. विठ्ठला विठ्ठल. कारण जन्म झाला हे मुलाचा कोणाला कळते? पहिल्यांदा आईला कळते. मग आईनं करावा आणि नंतर मग इतर लोक वाढदिवस करतात. काय अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कूट प्रकरणातील आहे. संत वाङ्मयामध्ये वेदा
वेदात, शास्त्रात, पुराणात ही कुट भाषा ही अनादी काळापासून आलेली आहे. वेदामध्ये कुट भाषा आहे. वेदाचे 11,000 वेद मंत्र कुट आहे. अजाम एकाम लोहिता शुक्लवर्णम किंवा चत्वारी शृंगोदयोपादयस्याः. यज्ञाचं रूप करत असताना एका बैलाच्या रूपकाने यज्ञाचं रूपक केलं आणि तो यज्ञच एक बैल आहे आणि त्यात भाषा वापरली कुट किंवा ईशावास्यमिदं जगत तेन त्यक्तेन भुंजितः. त्यागून भोग घ्या. श्रुती माता सांगते भोगून त्यागतो आपण, पण तसं नाही, त्यागा आणि नंतर भोग घ्या. म्हणजे याला म्हणतात कुट भाषा. कुट भाषा म्हणजे उलटी भाषा किंवा भाषेचा शब्द कळतात पण अर्थ, तात्पर्यार्थ, गुढार्थ कळत नाही, तिला कुट भाषा म्हणतात. आणि ही कुट भाषा साहित्यामध्ये आलेली आहे. अतिशयोक्ती अलंकारातून असणारी जी भाषा वापरली जाते त्याला कुट भाषा म्हणतात. अतिशयोक्ती अलंकार, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळाला आणि त्यात उंट वाहून गेला. कळालं का पुरंदेकर? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, याला साहित्यामध्ये हा अलंकार आहे. लक्ष स्वरूपावर नसलेलं लक्षण त्याच्यावर लादणं याला काय म्हणतात? साहित्यामध्ये अतिशयोक्ती म्हणतात. आणि या अतिशयोक्ती अलंकारातून संतांचं वर्णन केलेलं आहे. पुरुष गरोदर राहत नाही पण राहिला, हे काय आहे बरं का दामनगावकर? आता माधव महाराजांनी सांगितलं, रावसाहेब महाराज आपल्याला कीर्तनाला जायचं कुठं? कुरुंद्याला. आणि त्या कुरुंद्या गावामध्ये एक पुरुष गरोदर आहे. आता हे बोलणं कसं आहे? अहो पुरुष गरोदर राहतच नाही, मग राहिला हे काय? अतिशयोक्ती आहे. नसलेलं लक्षण त्या लक्ष स्वरूपावर लादणं, स्थापित करणं त्याला म्हणतात अतिशयोक्ती. आणि या अतिशयोक्ती अलंकारातील आमच्या संतांचे अभंग आहेत, त्या अभंगाला कुट अभंग म्हणतात. मग पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगी देवोजा. आता ज्ञानोबराय म्हणतात ही माया काय म्हणते? पती माझ्या उदरात जन्माला आलेला आहे. नवरा बायकोच्या पोटी जन्माला येते का बायको नवऱ्याच्या पोटी जन्माला येते? कसं आहे? बोला बोला महिला मंडळी. अहो नवरा अगोदर आहे का बायको अगोदर आहे? तुमचे लग्न नाही का झाले इथं कोणाचे? बायको बाळातीन आणि नवरा तान्हा, याला कुट म्हणतात. ही कुट भाषा. तर ती म्हणते पती जन्माला माझे गुदरी, नवरा माझ्या पोटाला जन्माला आला. मग नवरा अगोदर आहे का बायको अगोदर आहे? बायको अगोदर आहे. यस विठाला अगोदर बायको आहे नंतर हा नवरा आहे. आणि एरवी बायकोच नाही, नवरा कोणाचा? म्हशीचा. नवरा कोणाचा राहील? तो बायकोच्या सापेक्ष नवरा आहे म्हणून अगोदर बायको आहे. बरं मूल अगोदर आहे का आई? मूल अगोदर मूल आहे नंतर आई आहे. दुसरं सांगा बरं, कोंबडी अगोदर आहे का अंडा अगोदर आहे? आता हे अवघड आहे. आता कोंबडी अगोदर म्हणा
कोंबडीचा जन्म कुठून होतो? अंड्यात. पण अंडा अगोदर म्हणावतं. हे तुम्हाला जेव्हा सांगता येईल तेव्हा तुम्ही नेमकीच कीर्तन ऐकायचे अधिकारी झाले. विठ्ठल हे नाही कळालं, तुम्ही अधिकारी झाले. पण पंक्तीचे, पंक्तीला किती होते त्याचे फोटो काढले का? पहिले पंक्तीचे फोटो काढत जा, कीर्तनाचे नाही. विठ्ठल ऐका, मला भाव सांगायचा आहे. कोंबडी अगोदर का अंडा कधी? याचा उत्तर तुम्हाला देतो. याला शास्त्रामध्ये युगपत उत्पत्ती म्हणतात. दोघांचाही जन्म सोबतच, आईचा मुलाचा जन्म सोबतच, नवऱ्याचा बायकोचा जन्म सोबतच. आई मुलगा झाला की लगेच आई. तसं आहे हे. याला युगपत उत्पत्ती शास्त्रामध्ये म्हटलेले आहे. मला सांगितली म्हणते पती जन्माला. पती म्हणजे परमात्मा माझ्या मुळे नामारूपाला आलेला आहे. तो एरवी निर्गुण निराकार होता, म्हणून असे त्या मायेचं बोलणं ज्ञानोबरायांनी प्रतिपादन केलेलं आहे. काही अभंग आमच्या सगळ्या संतांचे. एका संन्याशाने कुत्रे खाल्ले, गावच्या खाटका प्रायश्चित्त दिले, बापुडे कुंभार नागविले, डोचके फोडले म्हातारीचे. संन्याशानं कुत्र खाल्ला, तर हे खरं आहे का? पण कुरुंदा गावात संन्याशी कुत्र खातात, आहे का नाही? कोणी गावात? आपणच गावातले. कुरुंदा गावात संन्याशी कुत्र खातात हे यांना माहीत सुद्धा नाही. विठाला एका संन्याशाने कुत्रे खाल्ले, गावच्या खाटका प्रायश्चित्त दिले, बापुडे कुंभार नागविले, डोचके फोडले म्हातारीचे. संन्यासी भगव्या रंगाचा असतो, भगवे वस्त्र धारण केलेले आहे. तसा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरी एक संन्यासी आहे. देह नावाचं घर आहे आणि देह नावाच्या घरात भगव्या रंगाची जीभ आहे. या जीवेनं एखाद्याची निंदा करणं, एखाद्याला नाव ठेवणं, या जिभेनं शिवीगाळ करणं म्हणजे संन्यास घेऊन कुत्र्याचं मांस खावं. जेवढं पाप लागते तेवढं पाप लागते हे नाथ महाराजाला सांगायचं. संन्याशाने कुत्रे खाल्ले, बर परिणाम काय? गावच्या खाटका प्रायश्चित्त दिले. देह नावाच्या गावात, वाणी नावाच्या गल्लीत दात 32 खाटी काय? खाटकाचं दाताचं काम एकच आहे. खाटीक काय करतो? मांसाचे बारीक तुकडे करतो आणि दात काय करतात? खाल्लेल्या घासाचे बारीक कण करतात. म्हणून जुन्या काळातली आई म्हणायची, काय दात खा लागला? लहान मुलगा दात खातो त्यावेळेस आई म्हणते, काय दात खा लागला? खाटकासारखा. म्हणजे दात हे खाटी काय? निंदा केली, शिवीगाळ केली जिभेनं, आणि प्रायश्चित्त 32 दाताची पडते. गावच्या खाटका प्रायश्चित्त दिले, याला म्हणतात कुड भाषा. आणि या कुड भाषेतून नाथ महाराज म्हणतात, मेले जित्या सांगे गोष्टी, आंधळे गोवी सुवर्णाचे गाठी, पांगुळ लागे पवना पाठी, बाळा पोटी मायवाडे. आईचा जन्म बाळाच्या पोटातून होतो. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्या इकडं कसं आहे? नामदेव महाराज म्हणतात तसं घडलं नाही. मेले जित्यासी सांगे गोष्टी. मेलेला माणूस जित्याला काय करतो? गोष्ट सांगतो. तुमच्या इकडं जित्ता मेलेल्याला गोष्ट सांगतो का? मेलेला जित्याला गोष्ट सांगतो का? जित्ता जित्याला गोष्ट सांगतो? जित्ता जित्याला गोष्ट सांगतो. पण तसं कुरंद गावात घडलं नाही. कसं काय? मेलेला जित्याला गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणाल का मेलेला कोण आणि जिता कोण? तुम्हाला मेलेल्याची व्याख्या सांगतो आणि जित्याची व्याख्या सांगतो.
40 कोटीच्या बंगल्यात बसवला, पण बंगला माझा म्हणत नाही. हजारो नोकर चाकर आहेत, पण त्यांना माझे म्हणत नाही. त्याच्या देहाची चिरफाड केली, पण मी म्हणत नाही, माझा देह म्हणत, किंवा हे सगळं मी केलं हे म्हणत नाही. मी आणि माझं हे ज्याच्या जीवनात नाही तो मेलेला. कोण मेलेला आहे? मी आणि माझं ज्याचं गेलं तो मेलेला. आणि या जगात मेलेले आहे संत, आणि मेलेले संत जित्याला गोष्टी सांगतात. तुम्ही आम्ही जिते आहे. घर कोणी बांधलं? म्या. गाडी कोणी घेतली? म्या. बायको कोणी केली? म्या नाही केली. हे म्या म्या ओरडणारा हा जीवात्मा आहे, म्हणून हा जिता आहे. जीवाच्या ठिकाणी मी आणि माझा आहे, म्हणून जीव जिता आहे. संत मेलेले आहेत. संत मेलेले याचे प्रमाण आहे. तुकोबा म्हणतात, मरण माझे मरून गेले मज गे, मरण माझे मरून गेले मजला केले आर, मजला केले आर. मरण माझं मरून गेलं. त्या काय भाषा आहे? देह मेला म्हणा, पण महाराज होता मरणच मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. एवढंच नाही, तुकोबा म्हणतात, माझ्या मरणाचा सोळाने पाहिला, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. संत हे मेलेले आहेत. ज्ञानोबारायपासून तर मारुत महाराज दस्तापूरकर पर्यंत हे संत सगळे मेलेले. कारण त्यांचं मी आणि माझं हे नव्हतंच त्यांना. जर असतं तर दस्तापूर महाराजांचा मोठा मठ असता, प्रभणीकर गुरुजींचा मोठा मठ असतात. पण प्रभणीकर गुरुजी जिवंत होते तोपर्यंत ना पुस्तक काढलं, ना कुठं मठ माती येता गोळा. नंतर हे लोकांनी केलं. भामट्या शिष्यानं विढाला ऐका, अजून आपण खूप दिल्ली बहुत दूर आहे. अजून तुम्ही कीर्तनच ऐकले नाही. ऐका, मेलेले संत आहेत. तुकोबरा एवढं याच्याही पुढं सांगतात. तुकोबरा म्हणतात, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी, नेवणी नेजविले स्मशानी, माणसे जाळी ते ठिकाणी. देह स्थिती आम्ही मारली. संत हे मेलेले आहेत, आणि मेलेले संत या जगात जित्याला गोष्टी सांगतात. काय गोष्टी सांगतात? काकड्याच्या माध्यमातून उठा जागे व्हा आणि देवाचं स्मरण करा. उठा जागे व्हा रे.
म्हणतात काय सांगतात मेलेले संत जित्याला गोष्टी. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे संत मेलेले जित्याला गोष्टी सांगतात. बाबा धन दारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा. देवाशी याला म्हणतात मेलेले जित्याला गोष्टी सांग. बरं ठीक आहे, मेले जित्याची सांगे गोष्टी. आंधळे ओवी सुवर्णाचे काठी, पांगुळ लागे पाहुणा. ज्याला पाय नाही, ज्याला पाय नाही ते वाऱ्याला मागटा. असं काय आहे? हो इथंच आहे, प्रत्येकाच्या जवळ आहे मन. गीतेत भगवान सांगतात अर्जुना, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम. हो याला म्हणतात पांघुळ लागे पवना पाठी, वायुरेव सुदुष्करम. वाऱ्याला सुद्धा माग टाकते. याला मन म्हणतात. असं मन आहे, त्याला पाय नाही, हात नाही, पण वाऱ्याला माग टाकते. याला म्हणतात पांघुळ लागे पवना पाठी. आणि बाळा पोटी माय वाढे. आता तुमच्याकडे आईच्या पोटात बाळ वाढते का बाळाच्या पोटात आई वाढते? आईच्या पोटात बाळ वाढते. म्हणून तुम्ही सगळे बाळच आहे, म्हणून तुम्हाला काही कळेल नाही. बाळाच्या पोटात आई वाढते, आईच्या पोटात बाळ नाही वाढत. विठ्ठल आमचं भैया म्हणत असेल महाराज असे काबून का घेतात. ऐका, माझा जन्म उलटा झाला. उलटच जन्माला आलो, उलटच कार्य करायचो. गाळंदीला उलटाच गेलो, उलटी ज्ञानेश्वरी पाठ केली, उलटाच अभ्यास केला. हो, रात्रीचं जागायचं, दिवसा झोपायचं. हे सगळं त्यामुळे उलटेच अभंग घेतो. ऐका, मला सांगायचं आहे, बाळा पोटी माय वाढे. मग बाळ कोण? बाळ कोण म्हणतात? ज्ञानोबा आहे, तुकोबरायांना विचारा. ज्ञानोबा आहे बाळ कोणाला म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात हे चोख हे मैळ नेनोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाल. हे ग्राह्य आहे, हे त्याज्य आहे, हे खाऊ नये, हे पिऊ नये, हे टांगलेलं आहे, हे काळ्या पिशीतले आणू नये तरी आणतो. बायको मी कथेला चालले, आगा भाजी कर. बायको नाही तिकडे जेवायला आहे, तरी तो काळ्या पिशा घेऊन येतो. कोण? आता मी नाव नाही सांगत. याला म्हणतात बाळा पोटी माय वाढे. बाळ म्हणजे ज्याला हे खाऊ नये, हे चोख हे मिळ नेनोनिया बाळ. ज्ञानोबरांचं ज्याला काहीच कळत नाही त्याला नेमता बाळ म्हणायचं. त्याच्या पुढे तुकोबाराई बाळ म्हणतात. तुकोबाराई म्हणतात 11 वर्ष झाले दुर्गा मातेचा यात्रा उत्सव चालू आहे आणि गळे मोकळेच आहे. तुकोबाराई म्हणतात वय 60 वर्षाचं झालं आणि म्हटलं तात्या आता खायचं सोडून द्या, दात पडले ना कसे खातात तसंच सगळं. तुकोबाराई त्याला बाळ म्हणतात. वयाच्या प्रबोधे विचार नाही, वयाच्या प्रबोधे विचार नाही, वयाच्या प्रबोधे विचार नाही, वयाच्या प्रबोधे विचार नाही. समान तो देही बालकाचा, समान तो देही बालकाचा.
कारजा नाही समान तो देही बाळकाच्या. तो कोण आहे? बाळ आहे. तुकोबर आहे, त्याला बाळ म्हणतात. ऐका, शास्त्रात प्रत्येक वेदात बाळ कोणता आहे, शास्त्रात कोण बाळ आहे, पुराणात कोणाला बाळ म्हटले? बालानाम सुख बोधाय क्रियते तर्क संग्रहा. ज्याला व्याकरण कळत नाही, तर्क कळत नाही, त्याला व्याकरणात बाळ म्हणतात. ऐका, खूप ते बाळाच्या व्याख्या आहेत, मी सगळ्या सांगणार नाही. मग बाळा पोटी माय वाढे. मग कोणत्या बाळाच्या पोटात माय वाढते? हो, तुकोबाराय सांगतात बाळाच्या पोटात माय वाढते. बाळ म्हणजे ज्याला काहीच कळत नाही असा असक्त माणूस, संसारा असक्त, त्याला संसाराचा माया मोहाचा लोभ आहे, तो कोण आहे? बाळ आहे. लोभ विकार ज्याच्या ठिकाणी आहे तो बाळ. विठ्ठल आणि त्याच्या पोटात ही माया वाढते. हा संसार आसक्ती नावाची माया त्याच्या पोटात वाढते. अशी संतांची कुटबा अभंग आहे. हो, मुंगी व्याली शिंगी झाली तिची दूध किती, 17 रामजण भरून गेले प्याले, 12 हत्ती आम्ही लटके न बोलो, किंवा काट्याच्या आणीवर बसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना, वसेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडीची ना, घडीची ना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्चे 1 भाजेची ना, भाजेची ना त्यात रांधले 3 मूग, 2 कच्चे 1 शिजेची ना, शिजेची ना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेची ना, जेवेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांज 1 फळेची ना, नाही का, फळेची ना तिला झाले 3 टोणगे, हेले हाले रेडे, 2 मेले 1 वाचेची ना, वाचेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालेची ना, चालेची ना तेथे आले 3 पारखी, त्यांना मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेची ना. ज्ञानदेव म्हणे याचा अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना. विठ्ठल अशा प्रत्येक संतांचे कुठ अभंग आहे. त्यापैकी आज नाथ महाराजांचा अभंग घेतला. नाथ महाराज म्हणतात, काय आश्चर्य घडलं या पुरंदरा गावामध्ये. चिंचच्या पानावर देऊळ रचला अभंगाचं पहिलं चरण. चिंचेच्या पानावर देऊळ रची, चिंचेच्या पानावर देऊळ रची, चिंचेच्या पानावर देऊळ रची, चिंचेच्या चिंचच्या पानावर देऊळ रचलं. कुठं रचलं? आपल्या गावात. कुठं आहे? चिंचच्या पानावर आहे. काय रचलं? देऊळ रचलं. आणि आता ते चिंचचं झाड म्हणजे काय, चिंचची फांदी म्हणजे काय,
चिंचचं पान कोणतं, त्या पानावरचं मंदिर कोणतं, त्या मंदिरातला देव कोणता, तो आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला 11 वर्षे लागले. 12व्या वर्षात तरी तो देव शोधला पाहिजे. विठाला देव पाहिजेत ना, तर तप पाहिजेत 12 वर्षाच. आता पहिल्यांदा चिंचचं पान म्हणजे काय सांगतो. भगवंताचं विराट स्वरूप हे चिंचचं झाड आहे आणि त्या विराट ब्रह्मांड हे त्याच्या फांद्या आहे. एक 14 भुवनाचं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये हे फांदी आहे आणि त्या फांदीवर असणारे 390 देश ह्या उपफांद्या आहेत आणि त्या उपफांद्या आहेत आणि त्याही फांदीवर छोट्या छोट्या फांद्या आहेत. हो, किती? 390 देश आहेत. काही देशात शोधही लागायचा राहिला, बेटावर समुद्रात आहेत. हो, काही आपल्या गावा एवढी बेट आहेत, तिथेही आहेत लोकसंख्या. 40 माणसाची पंच. ते आपल्यासारखे नाही, त्यांना कपडे नाहीत, काहीच नाही, कुठलं त्यांचं खाद्यच वेगळं आहे. यंत्रणा सुद्धा काही देशामध्ये नाही आणि त्या देशात जिथं यंत्रणा नाही ते लोक असणारा 200-300 वर्षे जीवन जगतात. आपल्याकडं सगळी यंत्रणा आहे तरी सुद्धा आपण 100 वर्ष जगत नाही. मला पुढे भाव सांगायचा आहे. हे आणि भारत नावाची एक फांदी तिन्ही बाजूनं टेकलेली आहे. हो, आणि याही फांदीवर एक महाराष्ट्र राज्य फांदी आहे. याही फांदीवर आपला हिंगोली जिल्हा एक फांदी आहे आणि याही फांदीवर वसमत तालुका एक काय आहे, छोटी फांदी आहे. आणि याही फांदीवर सगळ्यात मोठी हिंगोली जिल्ह्यातली मोठी फांदी वसमत तालुक्यातली कुरुंदा गाव ही छोटी फांदी आहे. आणि या आता पानाच्या फांद्या, चिंचच्या झाडाला जी पानं असतात ती किती असतात? 18. किती असतात? 18 पानं असतात. ते 18 पानं म्हणजे 18 पगड जाती. काय? या 18 पगड जाती आहेत, 18 पगड कुळ आहेत आणि त्या कुळावर म्हणजे त्या पानावर हे मानवी देह नावाचं मंदिर रचलं. मग ते स्त्रीचं असो की पुरुषाचं, ह्याला म्हणतात चिंचच्या पानावर देऊळ रचलं. टाळ्या वाजवायचा. आणि या देवळातला देव आपल्याला शोधायचा. विठ्ठल. आणि या देह नावाच्या देवळातला देव ज्यांनी दाखवला ते हनुमंत्र आहे. जगाला दाखवलेला आहे. नोय नोय बायकोला नवरा दाखवला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सीता मातोश्रीला राम दाखवला. सरळ त्याचा अर्थ. ऐका, म्हणजे हे चिंचचं पान आहे, हा पहिला अर्थ. दुसरा, आईच्या गर्भामध्ये एक नाडिका आहे, ती चिंचच्या पानाची आकाराची आहे. तिथं शुक्र शोणिताचा सांधा मिळता एक बाद. ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये. शुक्र शोणिताचा संघात झालेला आहे आणि त्या चिंचच्या पानाचा आकार आहे. त्या नाडिकेवर असणारा देह नावाचं मंदिर रचलं. विठ्ठल. याला म्हणतात चिंचच्या पानावर देऊळ रचलं. तिसरा अर्थ तुम्हाला सांगतो. मेकांशेन स्थितो जगत. हे सगळं जगत भगवंताच्या एका अंशावर अंडाकृत
तिचं चिंचच्या पानासारखं एवढं संपूर्ण जगत आहे हे भगवंताला सांगायचं आहे. म्हणून चिंचच्या पानावर एक देऊळ रचले. बरं, हे देऊळ रचलं. नाथ महाराज म्हणतात हे देह नावाचं देऊळ रचलं. याचं बांधकाम किती दिवस चालत. आपल्या गावात पुष्कळ मंदिर आहे, छोटे मोठे. खंडोबाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, तुकाराम महाराजांचं आहे ना. मी सगळे गावात प्रदक्षिणा करून आलो. प्रत्येक गल्ली मला दाखवली भैयानं, म्हणून वेळ लागला. सगळ्या गल्लीचं मी वर्णन करणार आहे. विठाल विठाल. ऐका, मला सांगायचं फक्त लक्ष देऊन ऐका. हे कीर्तन वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध पिण्यासाठी भांड लागते. कशाचं? सोन्याचं. तुम्हाला 11 वर्ष सोनं घेतायत, लवकर घ्या. आता सोन्याचा भाव कमी झाला. मला वाटलं आता तरी घेसाल सोनं. विठ्ठल कारण सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहे. आता लय स्वस्त होणार आहे. ज्याने घेऊन ठेवलं ते सगळं आणून द्या मला. ऐका, मला भाव हा सांगायचा आहे. सोनं म्हणजे हे वाघिणीचं दूध, हे अध्यात्म वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध पीत जा. तुम्हाला शेळी मेंढीचं दूध प्यायची सवय झालेली. गावंडाळ कीर्तन ऐकणं म्हणजे शेळी मेंढीचं दूध पिणं. विठाल. मला कठीण जाईल, जरा सोपं सांगायचा प्रयत्न करतो. हे चिंचचं पान आहे आणि त्या चिंचच्या पानावर हे देऊळ रचलं. कोणतं? देह नावाचं देऊळ. कुठं रचलेलं आहे? आईच्या गर्भावर रचलेलं आहे, गर्भामध्ये रचलेलं आहे. पण या मंदिराचं बांधकाम किती दिवस चाललं? 9 महिने 9 दिवस. किती? 9 महिने 9 दिवस या मंदिराचं काम चाललं. आणि या मंदिराचा 10व्या दिवशी जीर्णोद्धार झाला. काय? जीर्णोद्धार झाला. आणि किती वेळा जीर्णोद्धार झाला या सगळ्या मंदिराचा? 184 लाख वेळा. 84 लाख वेळा याचा जीर्णोद्धार झालेला आहे. नाही कळालं? मुंगी, गाढव, कुत्रा त्यातून एक एक योनीतून हा मानवी देहाचा जीर्णोद्धार झाला. विठाल. हा जीर्णोद्धार कसा झाला? वासांशी जीवान यथाध्याय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा विहाय. भगवान जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतनाते विडिजे तैसे देहांतनाते स्वीकारिजे चैतन्य नाथे. या नाम जीर्ण उद्धार. हा जीर्ण उद्धार झाला 184 वेळा. म्हणून आज चिंचच्या पानावर एक देऊळ रचिले. का हो? हे मंदिर कसं रचलं? आधी कळस मग पाया रे. या मंदिर आता झालेलं आहे सगळे. मंदिराचा अगोदर आता हनुमंतरायचं मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर. याचा पाया अगोदर आहे का कळस? पाया अगोदर आहे. पण पाया अगोदर नाही, अगोदर कळस आहे. तुमच्या दृष्टीनं काय? अगोदर पाया आहे, पण अगोदर पाया नाही, अगोदर कळस. अहो साधं उदाहरण आमच्या साहेबांना विचारा. आराखडा हे मंदिर ज्याला दिलेलं आहे त्यानं अगोदर काय केलं? आराखडा काढला. आणि आराखडा काढताना पहिल्यांदा तो कळस आपण आराखडा काढतो. आधी कळस. आधी कळस म्हणजे काय? अहो देह नावाचं मंदिर आहे, याचा कळस हा आहे. आधी कळस. अगोदर त्या इंजिनियरच्या कळसात हे मंदिराचा आकार होता. नंतर त्याने कागदावर काढला आणि कळसाकडूनच काढला आणि नंतर याचा पाया खोदला. आधी कळस
मग पाया रे विठाला. पहिला अर्थ. दुसरा अर्थ, आईच्या गर्भामध्ये हा जीवात्मा तयार होताना ईश्वर परमात्मा अगोदर त्याचा कळस तयार करतो. अगोदर डोकं शिर सर्वांग प्रमाण यथाविधी करचरण, अगोदर शिर तयार करतो आणि नंतर पायापर्यंत जातो. आधी कळस मग पाया. दुसरा. तिसरा अर्थ तुम्हाला सांगतो, आधी कळस मग पाया म्हणजे काय. आईच्या उदरातून अगोदर डोकं येते का पाय येतात. अगोदर काय येते, डोकं येते. कुठल्याही प्राण्याचं पहा अगोदर काय येते, डोकं येते. त्याचा अर्थ आधी कळस मग पाया. तिथं त्याचा अर्थ आहे आधी कळस मग पाया. याच्याही पुढे सांगू का, आधी कळस मग पाया म्हणजे काय. कोणाच्या पाया पडायचं हे अगोदर त्याच्या कळसात काय आहे ते पहा, नंतर त्याच्या पाया पडा. आधी कळस मग नाही कळालं तुमची मेमरी हँग झाली का. मी एका शब्दाचे 10 अर्थ सांगतो. आणि अर्थ सांगू का एक, आधी कळस. या नारदाच्या गादीवर कोणाचे पाय आणायचे अगोदर त्याच्या कळसात काय आहे ते पहा, नंतर इथं पाय ना विडाला. नाहीतर आमच्या ओळखीचा आहे ना, आमचा पाहुणा आहे, ही आमची पाहुणी. पाहुणा पाहुणी तू या लग्न मंडपात इथं नारदाच्या गादीवर नाही. कार्यकर्ता असला तरी सुद्धा नाही. त्या कळसात काय आहे ते पहा, नंतर इथं पाय. विठ्ठल. आधी कळस मग पाया रे. म्हणून भिन्न भिन्न प्रकारचे अर्थ सांगता आले पाहिजे. व्यंजनार्थ, तात्पर्यार्थ, गुढार्थ, भावार्थ, अनेक प्रकारचे कीर्तनकाराला अर्थ सांगता आले. आताच्या कीर्तनकाराला तारीख घेताना अर्थ सांगता येतो. 21,000 मी तिथून सुरुवात करतो, कारण माझं तिथपर्यंत तिथून पुढे सांगतो. 21,000, 25,000, 30,000, 50,000. हो, आता पुढं नाही सांगत आहे. पुढं 1,00,000 अर्थ सांगता येतो तारीख घेताना, पण अभंगाचा अर्थ मात्र सांगता येत नाही. हेच आपलं दुर्दैव. ऐका, आधी कळस मग पाया रे. नाथ महाराज म्हणतात ह्या देह नावाच्या मंदिराचा अगोदर कळस आहे आणि नंतर पाया आहे. या मंदिरात जो देव आहे त्या देवाची आम्ही पूजा करायला गेलो, पण परिणाम काय झाला.
देऊळच उडालं. देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरू राया रे. देवाची पूजा करण्याकरिता गेल्याच्या नंतर देऊळ उडत का उडालं. हनुमंतराची देवाची पूजा करायला गेलं. एखादी महिला नैवेद्य केला, आपल्या देवीला समजा पुरणपोळीचा नैवेद्य केला, करता का? आपल्या पुरंदया मातेला कोणता नैवेद्य आवडते? पुरणपोळीचा. येते ना? पुरणात कणिक का कणकीत पुरण? कणकीत पुरण का पुरणात कणिक घालून पुरणपोळी केली असंच ना? त्यांना इशारा आला, कारण आम्ही सगळं उलट सांगत असतो म्हणून म्हणाला. आता नैवेद्य घेऊन गेले. आता नैवेद्य नेतच जाऊ ना. पहिली गोष्ट काय, तिथं होतात मुंग्या. बघा हनुमंतरायचं मंदिर मी तिथं पाहिल्या तरी पुजारीने मला सगळं दाखवलं. पाहिल्या लगेच तिथं काय होते, भाव शुद्ध अंतकरणाने देवीचं स्तोत्र म्हणा. देवीचा नैवेद्य नाही नेला तर ती रागावणार नाही. पुरंदाई माता तिचं स्तोत्र म्हणा, 68वी भाव आणा, तिच्याबद्दल 2 अश्रू गाळा, हाच नैवेद्य तिला समर्पण का. सत्वर पावग मला आई भवानी रोडगा वाहिन तुला, कोणता देह नावाचा रोडगा तिला समर्पण करा. विठ्ठल आणि ही देह नावाची पोळी आवडते, पण हिच्यात पुरण असलं पाहिजे. भक्ती नावाची डाळ असली पाहिजे, भाव नावाचा गुळ असला पाहिजे, आणि भक्ती आणि भाव एकत्र रगडल्या गेलं पाहिजे. त्याचं पुरण झालं पाहिजे. नाही कळणार तुम्हाला. ही पुरणपोळी आहे आणि हा पुरणपोळीचा नैवेद्य आमच्या देवीला आवडतो. पण कोणती नवीला भक्ती, ही डाळ आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू. आता मी सांगेन तर सगळं सांगणार नाही. या पुरंदाई मातेला कोणता नैवेद्य आवडते पुढच्या वर्षी तुम्ही बोलवणार नाही, म्हणून मी आता सगळं सांगणार. पुढच्या वर्षी तिच्या पुरणपोळीच्या नैवेद्यावरच कीर्तन. ऐका, कारण पुढच्या वर्षी 12वं वर्ष. ऐका, मला सांगायचं आहे की देवाची पूजा करायला गेल्याच्या नंतर देऊळ उडत नाही, पण उडालं कोणतं देह नावाचं देव. यामध्ये देव आहे महाराज, ईश्वर याचं ज्ञान झालं. आम्ही भक्ती करायला गेलो, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा कराय त्याची. आम्ही त्याची सेवा करायला गेलो, त्याचं ज्ञान संपादन केलेलं आहे, पण परिणाम काय झाला, देऊळ उडत. अनेक जणांचे देऊळ उडाले महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत नातो पंतो तोही तैसा झाला. यांचे देऊळ उडाले, तरीही देव स्वप्नात नाही. त्याच्या पुढे सांगू का, यांचे देऊळ का उडाले. नाथ महाराज म्हणतात, हे खेड्या सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज या जीवानं काय केलं, पाषाणाचे सांगड घेऊन खोट्या मृगजळाच्या डोहात उड्या मारल्या. अभंगाचं 3रं चरण. पाषाणाची सांगड मृगजळा
पाषाणाची सांगड घेऊन तुम्ही आम्ही सगळेच जण या अभंगात सगळं कुरुंदातल्या गावातील प्रत्येक माणसाचं चरित्र वर्णन केलं नाथ महाराजांनी. पाषाणाची सांगड घेऊन जीव या खोट्या मृगजळाच्या डोहात बुडाले आणि वांझेचे मुलं भवसागर तरुण गेले. आता हे कसं वाटत? पाषाण म्हणजे दगड, पाषाण म्हणजे गोटे, पाषाण म्हणजे धोंडे, पाषाण म्हणजे चिरा, कळते ना? तरी या पाषाणाची सांगड केली. पृथ्वीच्या काळात सांगड असायची. सांगड म्हणजे काय? दोन भोपळे असायचे, बरोबर आहे ना? पाण्यात नाही, दोन भोपळे असायचे आणि त्या भोपळे असे विणायचे, बरोबर ना? त्याला जाळी असायची, एक कंबरपट्टा असायचा. जुने माणसं जे पोहणं शिकले त्यांना ही भोपळ्याची सांगड कळते. आता लोकांना भोपळाच कळत नाही, ते बाजारातला कळते. भोपळे खाऊन भोपळ्यासारखे झाले. भोपळा खाण्यासाठी नाही, तरण्यासाठी आहे. उकिरड्यावर असणारे भोपळा शोधायचे मुलं या टाइमात आणि पोहणं शिकायचे. त्या जाळी असायची, त्याला एक कंबरपट्टा असायचा, खालून कासोटा असायचा मोठा. तर इथं बसलेले जेवढे आहेत त्या प्रत्येकाच्या कमरेला दोन दगड बांधलेले दिसतात का? महिला मंडळी सगळं इकडं बसलेले, तिकडं बट्यावर बसलेले, पंक्तीत इथं जीवन घरी गेलेले, झोपलेले. त्यांच्या कमरेला, तुमच्या आमच्या कमरेला दोन दगड बांधलेले आहेत. त्या दगडाचं नाव सांगतो. एका दगडाचं नाव आहे अहंता, एकाचं नाव ममता. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझी. एका दगडाचं नाव मी आहे आणि तो दगड महाराज आपल्या कमरेला बांधलेला आहे. मी हे मी आहे म्हणून चाललं, घर पोरो मी आहे म्हणून चाललं. बाई म्हणते अहो मी आहे म्हणून नांदली की मी आहे म्हणून, तिचं ते वाक्य आहे, महावाक्य. मी आहे म्हणून नांदली, नाही तर गेली असती. तू कधी जाते म्हणून तुझीच वाट पाहायला. पण ही काही जात नाही, फक्त मी आहे म्हणून नांदली. म्हणून महिला मंडळी मी सोडून द्या. तुमचा संसार तेव्हा सुखाचा झाला मी आहे म्हणून नांदली. एवढं शब्द वाक्य गेलं की संसार सुखू व्हायला सुरुवात झाली. मी हा मोठा दगड आहे तुमच्या. नुसतं मी म्हटलं. एका मातोश्रीनं स्वयंपाक केला होता, बरं का, खरी गोष्ट सांगतो, बरं का रावसाहेब महाराज. आणि इतकी सुंदर भाजी बनवली. जेवायला बसलो म्हणजे महाराज माझ्यासारखी मी भाजी केली आणि या भाजीसारखी भाजी एकही गावात काही करत नाही. आणि ती भाजी मला ती मी केली. मी अर्ध जेवण झालं होतं, भाजी सुंदर केली होती. एक घास खाणं चालू होता, एक घास घेतला होता, त्याला भाजी लावली आणि अर्ध्या मधात आला. ऐका, भाजीची चवच बदलून गेली. मी भाजी केली. अवयव याचे पुढे सांगू का? चपाती चांगली केली आणि ताटात वाढली होती, पण बाई म्हणाली मी चपाती केली महाराज. अर्धी आपण मग त्या करपली होती. नाही कळालं? नुसतं मी म्हटलं की गेलं विठ्ठल. की कुरुंदा माता तुमचा पुरणपोळीचा नैवेद्य का स्वीकारत नाही? का कुत्रे घेऊन जातात तिथून? सांगू त्याचं कारण. तुमच्या ठिकाणी मी रोज नैवेद्य नेते,
मी नैवेद्य काढून ठेवते, मी हा मी गेला पाहिजे. हा एक मी नावाचा मुक्त हो का पारे परे झाला बंद. छंद घेतला, मुक्त असताना बद्ध झाला. हीच आपली स्थिती आहे. म्हणून मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनिया पाटे, ही सांगड आपल्या कमरेला आहे आणि ही सांगड सोडायची. त्याच्यासाठी सप्ताह आहे. हा सप्ताह कशासाठी आहे? पंक्तीसाठी नाही, देवासाठी नाही, हनुमंतरायाचा जन्म उत्सवासाठी नाही, अन्ना दुर्गा देवीच्या उत्सवासाठी. केवळ मी माझेपणाची ही कमरेची सांगड सोडण्यासाठी मला गुह्य सांगा लागलो. आणि हेच दोन आपले मायबाप आहेत. मायबाप दोन्ही जीवेची मारावी, चरण धरावे बायकोचे. मायबाप दोन्ही जिवंत मारायचे. मी आणि मी नावाचा बाप आणि माझ्या नावाची बायको माय हे आपल्याला मारायचे. ऐका, मला त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं आहे. ही सांगड सोडा. ही सांगड घेऊन आपण हा संसार रूपी खोटा मृगजळाचा डोहा आहे त्याच्या काठावर आलो महाराज. आणि हा कसा आहे? मृगजळाचा डोह आहे. मृगजळात ज्ञानोबरा फुटवणी पडे तव मृग वाढवी हाव तव न म्हणे माव रोहिणीचे. मृगजळ दिसे साचपणायचे खोटी याचे पिसे उर फोडी. हे खोट मृगजळ आहे. पण हा एका जनार्दनी संसार हा खोटा. 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 हरी स्मरण करा मग कधी करू तुला. हरी स्मरण करा मग कधी करू तुला. हरी स्मरण करा मग कधी करू तुला. हरी स्मरण करा. नाथ महाराज म्हणतात हा खोटा आहे ना. हे खोटा करण्यासाठी शास्त्र आणि पुराण वाचावे लागतात. काही नाही, हे फक्त खोटा आहे एवढं करण्यासाठी एवढं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरे. कोटी ग्रंथाचं सार एका श्लोकात आहे. जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जीव ब्रह्मापासून वेगळा नाही. विठ्ठल या तीन सूत्रातच सगळं आहे. पण ह्या खोट्या संसारात जीवात्मा आला आणि याने या संसार रूपी खोट्या मृगजळाच्या डोहात उडी मारली. महाराज इतका खोल गेला, बुडाले तयाचा आंघोळना मार्ग. ते कुरंदा गावामध्ये इथं बुडाले, निघाले कुठं? बाजारपेठेत. तिथं कोण झाले? डुकर, कुत्रे, म्हशी, गाढव तिथं झाले. हो, ज्ञानोबराय तर म्हणतात तैसे होती तर उतरून
लोहलोष्ट पाषाण. त्या येड्या बाबळी झाल्या गावाच्या भोवतालच्या. का? पंक्तीला आहे आणि कीर्तनाला नाही. हो, त्या कोण झाल्या? येड्या बाबळी. नाहीतर मसी झाल्या. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज सांगतात बरं का, मी काही सांगत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात या खोट्या मृगजळाच्या डोहातून. पण इथं आले दोन तोंडाचे वांझेचे पुत्र पोहले रे. वांझेचा मुलगा म्हणजे संत हा भवसागर तरुण गेले. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करा. 7 मिनिटात कीर्तन समाप्त. आश्चर्य घडलं. या खोट्या मृगजळाच्या डोहावर 2 तोंडाची हरणी आली आणि मुख नसतानी पाणी पिऊन गेले. अभंगाचं दोही तोंडे हरणे पाणी पिणारी. दोही तोंडी हरणे पाणी पिणारी. हरणी आली मुख नसतानी पाणी पिऊन गेली. आता हरण 1 तोंडाचं असते का 2 तोंडाचं? 1 तोंडाचं असते. पण नाथ महाराज म्हणतात 2 तोंडाचं. ते हरण आलं मुख नसतानी पाणी पिऊन गेलं. याचा अर्थ काय? 2 तोंडाची माणसं एका तोंडानं बोलतात आणि एका तोंडानं खातात. किंवा 2 तोंडाचं राजकारण सत्ता आहे. एका तोंडानं बोलते आणि एका तोंडानं खाते. एका तोंडानं बोलते तुमचा 7-12 पोरा करू. लाडक्या बहिणी निवडणूक आली की झाल्या लाडक्या बहिणी. निवडणूक झाली की लाडक्या बहिणीचे हप्तेच पण पडले. का? हे सगळं 2 तोंडाचं आहे. बोलायचं एक आणि करायचं एक. याला म्हणतात 2 तोंडी. विठ्ठल विठ्ठल. ही 2 तोंडाची हरणी आली. पण हिची कथा बी काही महाभारतामध्ये. उद्या कलियुग चालू होणार आहे. भगवंत 1 मिनिटात कथा सांगतो. भगवंताने एका टेकडीवर पांडवांना घेऊन गेले आणि सांगितलं की पांडवांनो काय आश्चर्य काय नवल पाहिलं कलियुगातलं तर मला येऊन सांगा. अर्जुन गेला पूर्व दिशेकडनं. अर्जुन म्हणतो देवा एक आश्चर्य पाहिलं. हो, एक गाय वासराला बछड्याला जन्म दिला आणि ती गाय वासराला चाटत होती आणि चाटता चाटता त्या गायीला मी प्रदक्षिणा केली. पण देवा ती गाय वासराला चाटत असताना तिनं त्याचं मांस आणि खातडी खाऊन टाकली रे देवा. याचा अर्थ काय? भगवान म्हणतात सावधान अर्जुना, या कलियुगामध्ये आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील हे मुलाचं मांस खातील हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. त्यानंतर भीम म्हणाला देवा मी एक आश्चर्य पाहिलं.
मोठा पर्वत आहे, त्या पर्वतावरून शिळा खाली येत होती, अनेक रस्ते, अनेक गुफे, झाडं पाडत येत होती आणि ती शिळा येऊन एका चिंचच्या पानावर थांबली. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान भीमा, या कलियुगात लोक इतके काही पाप करतील, भर सप्त्यात घरी काळ्या पिशा घेऊन येतील रे, इतके पाप करतील. आणि ते पाप केल्याच्या नंतर ती शिळा, चिंचचं झाड नावाचं गाव आहे, पण या गावावर ते येणार नाही. नामस्मरण हा सप्ता, या नामस्मरण सप्त्याने ते पाप तसंच बाहेर राहील, अंगावर येणार नाही, ही त्याची शक्ती राहील. त्यानंतर धर्मराजा आला. धर्मराजा म्हणतो, देवा मी एक आश्चर्य पाहिलं, 3 विहिरी आहेत देवा, 2 विहिरी कोरड्या आहेत आणि 1 विहीर भरलेली आहे. पण लोकांची गर्दी मात्र कोरड्या विहिरीवरच आहे. आणि त्या कोरड्या विहिरीवर लोकांनी इतकी गर्दी केली, भरलेली विहीर सांडवा चालला तिचा, उत्तंबून आलेली आहे, तिच्या वरून पाणी चाललं भरलेल्या विहिरीचं. पण लोकांची गर्दी भरलेल्या विहिरीवर नाही, कुठं आहे? कोरड्या विहिरी. कोरड्या विहिरी इतकी गर्दी आहे, त्या कोरड्या विहिरीवर लोकांनी मोटरी टाकल्या. कोणी 20ची मोटर टाकली, कोणी 40ची मोटर टाकली, कोणी 50ची मोटर टाकली कोरड्या विहिरीवर. आणि भरलेल्या विहिरीवर लोकांचं दुर्लक्ष. याचा अर्थ काय? भगवान धर्मराजाला सांगतात. धर्मराजाला भगवान म्हणतात, धर्मा सावधान, तू धर्म आहेस. अरे कोरड्या विहिरी म्हणजे जिथं भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, कुठं गुरुसेवा नाही. या कलियुगातल्या कीर्तनकार ह्या कोरड्या विहिरी राहतील आणि लोकांची गर्दी कोरड्या विहिरीवर राहील. आणि गाथा ज्ञानेश्वरी संत वाङ्मयानं भरलेल्या विहिरीवर लोकांची गर्दी राहणार. आणि कोरड्या विहिरीवर मोटरी टाकतील, 21,000 पुढं. अहो विहिरीतच नाही, तुमच्या पोऱ्यात येईल का? म्हणून कुरुंदेकर, भरलेल्या विहिरीचं पाणी प्या, कोरड्या विहिरीचं पाणी पिऊ नका. हो, कोरडे म्हणजे गुरुचा ओलावा ज्या विहिरीत नाही, गुरु ज्ञानाचा ओलावा ज्या विहिरीत नाही, ती कोरडी विहीर. अरे नामदेवाची कोरडी विहीर होती, रिटर्न हिंगोली होते, रिटर्न औंढा, ओलावा नव्हता. म्हणून सावधान हिंगोली कर, विठ्ठल नंतर नकुल सहदेवाला ते म्हणे, देवा मी एक आश्चर्य पाहिलं, 2 तोंडाची हरिणी आहे, ती एका तोंडानं खाते आणि एका तोंडानं बोलते, त्याच नाव आहे राजकारण सत्ता. ही 2 तोंडी आहे. पण ही पाहिली कोणी? नाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, आंधळ्याने पाहिली. आंधळ्याने देखिले बहिरात ऐकिले, आंधळ्याने देखिले बहिरात ऐकिले, आंधळ्याने देखिले मांगळ्याने पाठला गेला रे, मांगळ्याने पाठला गेला रे, देव पुजू गेलो देऊळ देव पुजू गेलो देऊळ. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठ लाग केला रे. आंधळ्याने पाहिलं, मग आंधळा पाहतो का? मग आंधळ्याने पाहिलं. कोणत्या आंधळ्याने पाहिलं? पामर आंधळा, विषय आंधळा, जिज्ञासू आंधळा, मुक्त आंधळा. पामर आंधळा
तुका म्हणे कैसे आंधळी जन गेले विसरून खऱ्या देव पांबर आंधळा विषय आंधळा आंधळी ती तुका म्हणे संसारी जी नाही हरी ओळखेला मग साधक आंधळा आंधळा पांगळ्याचा एक विठोबा दाता हो तीन आंधळे एक त्रेतायुगातला द्वापार युगातला आणि कलियुगातला त्रेतायुगातला आंधळा आणि उपमन्युग बाळ धाकुटे द्वापार युगाचा आंधळा बैसोनी खोडी शुकर आहे गरबी आंधळा आणि एक कुंडल असे तीन आंधळे याने पाहिलं पण बोलले नाही चौथा आंधळा मुक्त आंधळा हो मुक्त आंधळा सहज मी आंधळा गाणी निराकार पंथी वृत्ती ही निवृत्त झाली जन नदीचे तेथे मी माझे हरपले ठाई जेथे त्या तेथे हा मुक्त आंधळ या मुक्त आंधळ्याने पाहिलं त्या मुक्त आंधळ्याचं नाव काय एकदा त्या मुक्त आंधळ्याचं भजन करा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर या मुक्तांध्याने पाहिलं आणि ते बोलले ज्ञानोबरांनी पाहिलं ज्ञानेश्वरी जन्माला आली तुकोबरांनी पाहिलं गाथा जन्माला आला आधी करून सर्व संत मंडळी यांनी पाहिलं पण ऐकलं कोणी बैऱ्याने ऐकलं तुकोबरांचा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हे सांगितलं आंधळ्याने पाहिलं आणि आंधळे बोलले पण ऐकलं कोणी बैऱ्याने 11 वर्ष होऊन 6 दिवस बैऱ्याचे कीर्तन ऐकले तुम्ही मुक्यानं सांगितले बैऱ्याने ऐकले परिणाम पांगळे पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही पांगळ्याने पाठलाग केला पांगळे म्हणजे काम क्रोध इत्यादी विकार हे अनंग आहेत पाय नाही पण तुमचा पाठलाग करून नरकाच्या दरवाजात नेल्याशिवाय राहणार तिथं गेल्यावर पुन्हा सत्कार आहे मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल अशा प्रकारे हा अभंग आहे नाथ महाराज एका जनार्दनी एकपणे विनवे हरीच्या नामे तरली रे तुकाराम